जय गुरुदेव. मला वाटतं कॅसेट सुरू करायची का श्रीजी? हे किती 28 30 का? हो. 27 ते 31. 27 ला 27 ला सायंकाळी मुक्कामाला यायचंय. 27 ला सायंकाळी मुक्कामाला यायचंय. कारण की 27 पर्यंत एक दुसरा प्रोग्राम आहे 21 ते 27. 27 ला ते दुपारी चालले जातील. आपण दुपारी दुपारपासून आपल्याला मोकळं असेल. मग समजा गुरुजींनी म्हटल्याप्रमाणे जर तसं जर घेतलं 27 ला आले, 28 ला ब्रह्मोपदेश झाला. 29, 30, 31 आणि 1 अशा पद्धतीने होऊ शकतो. पण 1 तारखेला आपलं स्वरा टीएमसी सुरू होणार आहे. अशा पद्धतीने आहे. 1 ऑगस्ट पासून स्वरा 27 टीएमसी आहे. 27 ते 31. 27 ते 31 राहील ते. होतं ते काही प्रॉब्लेम नाही. मग जेवढे असतील तेवढे प्रत्येकाचे 5, 7, 10, 12, 15 काही असतील ते. अशा पद्धतीने असेल. आता त्याच पद्धतीने आपल्या आता रिट्रीट आहे. 3 तारखेपासून 3, 4, 5, 6 त्याच्यामध्ये मलकापूरची बॅच आहे. त्याच्यानंतर नगरची बॅच आहे. औरंगाबादची पण आहे म्हणजे संभाजीनगरची आणि आपली आश्रमची. अशा पद्धतीने आहे. 110 ते 15 पर्यंत जातात सर्व लोक. साधक. चांगली मोठी रिट्रीट होणार आहे यावेळेस. श्रीजी जय गुरुदेव. हा दिलीपजी जय गुरुदेव. काही टीचर्स क्लासमध्ये असतील असं म्हटले सुनीलजी. तर एक हो, समजा नानाजींचा क्लास चालू आहे. हा नानी चालू आहे. काय म्हणतात त्यांना आपलं नगरचे जे आहेत टीचर आपले, गायकीजी त्यांचं चालू आहे. त्यांच्याबरोबर श्यामजी आहेत. हा नानाजींबरोबर मनाली आहेत. बरोबर अशा पद्धतीने 4-5 जण अडकलेले आहेत समजा. पण मग अच्छा. बाकीच्यांनी यायला पाहिजे. हा जवळ-जवळ हा हा 22-23 जण आहेत ना आपले. हा हं. थोडं एक 10 मिनिटं थांबूयात की काय करायचं. चालेल. नाही हां, चालेल काही हरकत नाही. आपला काय विषय होता आजचा कॅसेटचा गुरुजींचा? गुरुजींचा विषय होता सायलेन्स फॉर डिफरंट हे शूद्राचं सायलेन्स काय, वैश्याचं सायलेन्स काय. कसं आहे आजची मीटिंग महत्वाची होती खरं म्हणजे. कारण की आपल्याला नियोजन पुढचं करायचं आहे. गुरुपौर्णिमेचं पण नियोजन आहे. बरोबर. हा आश्रममध्ये जो प्रोग्राम आहे, त्या प्रोग्राममध्ये आपल्याला गुरुजींचं पूजन करून गुरुजींची मूर्तीची जी स्थापना करायची आहे आश्रममध्ये, असा विषय होता. हम्म, त्याच्यानंतर हम्म, गुरुपौर्णिमेच्या दिवशीच आपल्याला साधना शिबिर चालू करायचं आहे. तो दुसरा विषय होता. गुरुपौर्णिमेच्या दिवशीच आपण साधना शिबिर चालू करतोय. मग तिथे जास्तीत तर जास्त औरंगाबाद टीचर आले. आश्रमला स्थापन करत आहे हां. मूर्ती. हो, आपल्या आश्रममध्ये. जास्तीत जास्त टीचर आले तर चांगलं राहतील. हा म्हणजे हा साधनेसाठी. अशा पद्धतीने नियोजन चाललेलं होतं. कुठून म्हणजे कुठे बनवली मूर्ती ती बनली आहे मूर्ती. बनवायचं चाललेलं आहे मला वाटतं काहीतरी कलरिंग चाललं होतं गुरुजींना माहिती आहे ते. हा 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 तिकडेच गेले होते हैदराबादकडे कुठेतरी. तिकडे ओके. त्यांनी बनवलेली आहे. तिथे गुरुजींनी बघितलेली आहे. 1-2 ठिकाणी गेली पण ती. आपल्यासाठी पण ती बनवत आहेत. अच्छा अरे वा. हं, हं. तुम्ही पण या गुरुपौर्णिमेला सर्वजण. हो कधी म्हटलं नेक्स्ट पुढच्या याच्यामध्ये का.
हा, स- 10 तारखेला आहे. 10 तारखेला आहे. 10. गुरुपौर्णिमा 10 तारखेला आहे. हो. मग आपली अच्छा साधना शिबिर असेल 10, 11, 12, 13 अच्छा 4 दिवस असतात. 13 तारखेपर्यंत असेल. जुलै. हो, हो. मतलब किती वाजता? काय म्हणाले चंदूजी? हा, तुमचा माईक ऑन प्रोग्राम करा. किती वाजता सुरू होणार आहे? माईक ऑन करा चालूच माईक आहे. तुमचा. नाही, इथे बंद दिसतंय मला. आवाज येत नाही तुमचा. हा, माहित चालतंय. चालेल. श्रीजी त्यांचा माईक बंद आहे वाटतं. चालू करता का तो? हो, मला पण बंद आवाज दिसतोय. अडकल्यासारखं येतं. Ask to unmute. हं. Ask to unmute केलं. मला वाटते तुमचा व्हिडिओ बंद केला तर कदाचित आवाज चांगला येऊ शकतो, कारण बँडविड्थ मग ती बरोबर चंदूजी. व्हिडिओ बंद करा तुमचा. चंदूजी व्हिडिओ बंद करा, मग बोला ना. हं. नाही येत रेंजचा आहे आवाज. प्रॉब्लेम दिसतोय. रेंजचा प्रॉब्लेम दिसतोय त्यांचा. बंदच झालं. मला वाटतं ते परत जॉईन करतील ते. रेंज नाही तिथे, रेंजचा प्रॉब्लेम. आपण ऐकूया ना मग. किती मिनिटाचं आहे काय माहिती? बघतो एक मिनिट. हे 27 मिनिट. 10 मिनिटाचं आहे का? थांबा 5 मिनिटं लागेल सर. आणि आता जवळ हॅलो. मग आले आपण. जय गुरुदेव. शीतल मा. प्ले करू का दिलीपजी मग? हो, चालू केलं बरं आहे मला असं वाटतं. येत बर, राहतील ठीक येणार. ठीक आहे. हे चालू करतो. आवाज आला तर सांगा मला. हो. Image. Depending on the chakra where you are operating, you will have आला ना आवाज ऑडिओचा गुरुजींचा? हो. आला, आला, ओके. आला. व्यवस्थित येतोय. different levels of silence. When you are in Mooladhara chakra, auspicious state, auspicious state, you are not in control. You are not in control. No control is Mooladhara state. Now, when the operation is in Swadhisthana chakra, that is the Shudra state, there
you are able to keep yourself silent by force. Okay? People have to tell you, keep silent, keep silent, keep silent, then you are silent. Okay. By ego force, by the force of your ego, you keep yourself silent. Okay. You don't want to be silent, but you make sure by force that you are silent. For a Shudra, not talking is silence. And for some people, not talking but writing is silence. Some people will say, I will not talk, but they will write. They don't like the person. They don't like the person, but they will restrain themselves from saying bad things about that person. Okay? They are actually disturbed by that person, but they restrain themselves from saying bad things about that person. Now, restraining yourself from disturbing others, restraining yourself from disturbing others is not actually silence. You are holding on. The pressure is building up, but you will not be allowed to say. So you just build up. And when it builds up to a certain point, you cannot stop. Then you start shouting at that person. Okay? This is forced silence. But that person is restraining himself from doing some damage. Okay? Like shouting, like coming and kicking. If the union is disturbed, first they will shout, then they will throw stones. Okay? This is the Shudra attitude. If the Vaishya is disturbed, he will not really invert silence. He says, I will wait, I don't mind. Okay? I am willing to wait and I am willing to not disturb myself. I am not willing to disturb. I will be, make sure that I don't disturb other people also. Okay? I will be in real silence. So that real silence is what you are learning now. Okay? The restrained silence most of us have to some capacity. Beyond that, we also become dumb. Okay? So the silence that we get in after the Kayakalpa Kriya is called Laya Samadhi. You don't have to try to be silent. We are actually silent. Okay? These are different levels of silence. Okay? The first Yeah. level is restrained silence. The second one is really silent. Now, if you can shift from restrained silence to actually being silent, that is the first progress. Okay? दिलीपजी काय म्हटले तुम्ही? म्हटलं तुम्ही सांगा त्याच्यावर मराठीत. अच्छा, मराठीत सांगायचं. हम्म. अच्छा. ठीक आहे. तर वेगवेगळ्या आपल्या काय म्हणतात त्याला, चक्र. चक्राच्या पोझिशनमध्ये सायलेन्स कसा असतो लोकांचा, राईट? तर जे मूलाधार चक्रामध्ये जे लोक आहेत त्यांना सायलेन्सचा अनुभव नाही आहे. ठीक आहे. त्यांचं जसं असेल तसं त्यांना सायलेन्सचा अनुभव नाही होत. पण जे स्वाधिष्ठान चक्रामध्ये जे आहेत त्यांना सायलेन्स केलं जाऊ शकते फोर्सफुली, इगोच्या फोर्सनी, की तुम्हाला गप्प बसा. तर ते त्यांना पण जो सायलेन्सचा अनुभव होईल ते की तोंड बंद आहे, एवढंच झालं सायलेन्स. काही लोक म्हणतात की ठीक आहे, मी बोलत नाही पण मी लिहून काढतो, तर तो पण सायलेन्स झाला. हा त्यांच्यासाठी सायलेन्स झाला. आपला SYचा सायलेन्स आहे. ठीक आहे. तो सायलेन्स आपण जो म्हणतो की आवाजाचा सायलेन्स नाही, मनाचा आतला सायलेन्स. ठीक आहे. ती जी शांतता आहे ती स्वाधिष्ठान चक्रामध्ये पण नाही आहे. फक्त बळजबरीने त्यांना गप्प बसवता येऊ शकतं, कोण म्हणेल ते. परत प्ले करतो पुढचं. This person is able to take stones and throw.
he will go to the court for reconciliation. Okay? He will say, maybe I'm wrong. Let somebody higher. Let them decide. I'm willing to listen to somebody higher to tell me what to do, and I will follow that. But Shudras believe that they are right and everybody else is wrong. And they have got the right to stow thrones on them, kill them if necessary. So, you understand, no? So, Vaishya silence. Vaishya silence is to notice the difference between everybody is disturbing me to I am disturbed. A Vaishya says, I am disturbed. A Shudra says, you are disturbing me. Okay, this is the first level of silence, true silence. तर शूद्र जे आहे, शूद्र म्हणतो की तुम्ही लोक मला डिस्टर्ब करत आहे. ठीक आहे, तुम्ही लोक, तुमच्यामुळे मी डिस्टर्ब झालो आहे. हे शूद्र लेवलचा व्यक्ती असं म्हणतो. वैश्य लेवलची जी व्यक्ती असते ती, त्याला हे लक्षात येतं की दुसऱ्यांमुळे मी डिस्टर्ब होत नाही. माझा डिस्टर्बन्स जो आहे, मी जो अशांत झालो आहे तो माझ्यामुळेच झालो आहे, आणि त्याच्यामुळे माझी जी शांततेची प्राप्ती जी मला होईल ती माझ्या हातूनच होईल. मला इतरांमुळे अशांती पण मिळाली नाहीये, आणि माझी शांती इतरांवर अवलंबून नाहीये. माझी शांती, मी माझ्यामुळेच अशांत झालो आहे, आणि माझी शांती मिळण्याची क्षमता माझ्यामध्येच आहे. आणि शूद्र म्हणतो की आता जे पण काही समजा प्रॉब्लेम केला आहे, ज्याच्यामुळे अशांती निर्माण झाली आहे, त्याच्यासाठी तो बाकीच्यांवर, कारण की दुसऱ्यांमुळे निर्माण झाली अशांती, तर त्यांना जाऊन तो दगडधोंडे फेकून मारेल किंवा त्यांना मारून पण टाकेल, कारण की दुसऱ्यांमुळे झालेलं आहे. पण जो वैश्य जो आहे, वैश्य म्हणेल की ठीक आहे, माझ्यामुळेच झालेलं आहे, तर कदाचित मी पण चुकीचा असू शकेल. तर तो म्हणेल की, वैश्य म्हणेल की मग एक कोर्टामध्ये जाऊया, आपण तिसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीला विचारूया. शक्य आहे की मी पण चुकीचा असू शकतो, माझी पण चूक असू शकते. आपण दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीला विचारूया किंवा कोर्टाला जाऊन विचारूया की बरोबर काय आहे. जर का त्यांनी म्हटलं की मी चूक आहे, तर मी मान्य करेल, ठीक आहे मी चूक आहे, मला नाही कळत आहे, पण मी चूक आहे तर ठीक आहे. तर वैश्य व्यक्ती यासाठी ओपन असतो की मी पण चूक असू शकतो. पण शूद्र म्हणतो की मी तर बरोबरच आहे, तुम्हीच चूक आहे आणि तुम्हालाच तुमच्यामध्येच बदल होणे आवश्यक आहे. That you happen to get by doing a few hours. What is happening in our normal interaction with the world? We do things not because we want to do it, because we have to do it. Okay. We go to office even though we don't like to go to office. It is building up karma, building up resistance, and over a period of time it becomes quite strong and you feel strained physically, mentally. So after a few hours of work, you lose whatever patience, whatever natural silence you have, and you start feeling the world is giving you some problem. Okay? When you start feeling that the world is giving me problem, you cannot stop, because you have already started the work, and until somebody takes it over, you can't stop. So you continue it until you can stand it. Okay? Shudras work for 8 hours. No manager, no Vaishya can work intensely about a project for more than 2 hours. आता शूद्र व्यक्ती जी आहे त्याला काम करायला आवडत नाही ऑफिसमध्ये, पण तरी बळजबरीने जाऊन आता काम करावं लागतं या भावनेने जाऊन तो काम करतो ऑफिसमध्ये. तर अशा भावनेने काम केल्यामुळे मग एकदा काम हातात घेतलं आणि त्याच्यामध्ये आलं, कर्मबंधन झालं की आता जायचं आहे, हे रोजच झालेलं आहे, म्हणून ती व्यक्ती रोज जाते, काम करते, येते, पण त्याला काम करायला आवडत नाही. पण त्याला असं वाटतं की या जगाने माझ्यावर हे बंधन लादलेलं आहे की मला हे जाऊन काम करावंच लागतं. ही बंधनाची भावना होते आणि त्यातून जगाचा तिटकारा येतो की यार हे काय आहे? ठीक आहे. तर त्या भावनेतून शूद्र व्यक्ती काम करते. तर त्याच्यामुळे शूद्र व्यक्ती एक तर खूप काम करू शकते, 8-8 तास नॉनस्टॉप, कारण की बळजबरीने करत आहे एनिवे. पण वैश्य जी व्यक्ती आहे ती 2 तासाच्या वर काम करू शकत नाही, कारण की ते एन्जॉय करून काम करतात. त्यांना जे काम आवडतं, जे काम आवश्यक आहे असं त्यांना जाणवतं, तेवढंच ते काम करतात. तर ते 2 तासाच्या वरती त्यांना काम करता येणे शक्य नाहीये.
पण शूद्र व्यक्ती 8-8 तासही काम करू शकते, कारण की बळजबरीनेच करायचं आहे एनिवे. बरोबर. Not even that is possible. Anal- Because now you are using your mind. You are not just using some body. Clerks can write up very easily. But when it comes to that manager, a fellow has to check everything, much more careful. So he cannot be taxed too much. Ordinary cases are looked after by Shudras, okay? System ordinary cases. When it is an extraordinary case, then only the manager comes. He has to think what to do. It is not within the rules. Something has happened, how to do it, okay? Then that fellow has to think what is the best thing to do. This is not left to the Shudra to take action. आपण शूद्र He बोलले say, you do what we tell you to do. This is Shudra. In case of a manager, you can do what is best at that time. Correct? शूद्र When you are a बोलले manager, you can do the best at that time. We give you the authority to do the best. A manager is hardly addressing 1 or 2 exceptional cases in a day. Most of the other time, it is the system which is working. That Shudra is doing Vishnu's work. शूद्र That जे Shudra is doing Vishnu's work. शूद्र This जे manager is doing Brahma's work. Okay? He has to think. Vishnu doesn't think. Okay? He is lying down very comfortably. Shudra's work doesn't require much mind. It only requires some mechanical rotation. Okay, now कोणी तर- काही म्हणत होतं वाटतं मला. हा मध्ये कोणतरी काहीतरी बोलत होतं. चंदू बोलताय का? कोणतरी काहीतरी सांगत होतं. ठीक आहे, चालेल. हा कोण बोलतंय दुसरं नाही ना. तर जे एक क्लर्कचं काम असतं की जे आहे प्रोसेस एक फॉलो करायची, असं असं करायचं, ते बस डोकं लावायचं काम नाही आहे. जसे प्रोसेस आहे तसं फॉलो करायची हे क्लर्कचं काम आहे. तर ते क्लर्कचं काम 8-8 तासही तो करू शकतो, कारण की डोकं लावायचं नाही आहे. पण जे मॅनेजरचं काम आहे त्याला डोकं लावायला लागतं. ज्या नेहमीच्या ज्या केसेस असतात रुटीनवाल्या, ते सगळे क्लर्क बघतो. पण एक वेगळी केस आली ज्याच्यामध्ये डोकं लढवून काहीतरी वेगळं करून एक्सेप्शन काम करायचं आहे, तर तेव्हा मॅनेजरची गरज राहते. तर क्लर्क जो आहे किंवा शूद्र व्यक्ती जी आहे ते अ, अ, विष्णूचं काम करत आहे. जसं विष्णू आरामात शेषनागावरती बसून आराम करतो, तसं काम शूद्र व्यक्ती करत आहे. पण मॅनेजर जो आहे वैश्य व्यक्ती, ते ब्रह्माचं काम करत आहे, की नवीन काहीतरी आलं आहे आणि आता हे प्रोसेस नाही आहे त्याच्यावरती काही, हे कसं हँडल करायचं. तर ती प्रोसेस तयार करणे आणि तशा केसेस हँडल करणे हे काम मॅनेजर करतो. तर मॅनेजर 1-2 केसेस हँडल करतो दिवसामध्ये आणि बाकी सगळे केसेस शूद्र हँडल करतो. the third silence. First silence is restrained silence. The second silence is natural silence. Real. But it can get disturbed because you do work which you don't want. Then it gets strained. And when it gets strained to a point, then you break down. Then all kinds of impurities will start happening in the system. So to get rid of them, you have to do sadhana, a few hours sadhana. Right now, all of you have to do 2 to 3 hours sadhana, or else whatever kachada you do every day, morning to evening, unwilling work, okay, all that will tax you very much. So if you do 2 to 3 hours sadhana, then you feel fresh all through the day. This must be happening to all of you by now, okay? Happening or not? You are all feeling fresh all through the day. Compared to before, now you are very, very fresh. Correct or not? Yes? All of you must be feeling. It is impossible not to feel this. Or else it is a waste that you come here. Okay? Now, this is the first level. And then when you notice that you have lost the lightness, that it became heavy, what you have to do? Get up and do some sadhana. Okay?
That is why you must eat light food. Don't eat heavy food. All this cooked food is tamasic food. It will make you drag down, okay? But that energy is also required. So you add lot of raw food plus some cooked food. Then you eat. And you should not feel sleepy after you eat. That is the right kind of food, okay? What is the correct food? You must not be feeling very lethargic. You must be feeling light. That is the correct food, okay? If you manage your food properly and you feel light, I guarantee from that day, if you are able to maintain, your diabetes, ulcers, asthma, everything is gone from that day. Now, the next level. This is तर सायलेन्स मेंटेन करण्यासाठी गुरुजींनी 2 गोष्टी सांगितल्या. एक तर 2 ते 3 तास साधना करायची रोज. ठीक आहे. तर बाकी दिवसभर आपलं जे पण असेल कचरा काम आपण करू. पण 2-3 तास जर दिवसामध्ये साधना असेल, तर आपल्याला दिवसभर उत्साह राहील आणि दिवसभर आपला सायलेन्स पण राहील. आणि दुसरं हे की फूड जे आपण खातो, ठीक आहे. कुक्ड फूड खूप जास्त घेतलं तर लेथार्जी येईल, जडत्व येईल. पण जर का आपण रॉ फूडचं प्रमाण योग्य प्रमाणामध्ये रॉ फूड खाल्लं, तर त्यामुळे पण आपल्या सायलेन्सला आणि याला मदत मिळेल. तर 2 ते 3 तास साधना रोज आणि रॉ फूड योग्य प्रमाणामध्ये. या 2 गोष्टी गुरुजींनी सांगितल्या. the Kshatriya, Kshatriya Samad. Now here you are feeling peaceful. That is the first level, okay? From disturbance to peaceful. Now the next level is, you start feeling very, very nice inside. You start feeling very nice inside, okay? You start feeling nice about everyone. You don't have enmity towards anybody. You don't carry any problem with anybody. You start feeling that everyone is wonderful, okay? Things are wonderful. You start feeling a sense of joy within, okay? And the sign of that is you start singing, okay? When you start feeling like to sing, that means you have hit the Anahata Chakra, okay? Notice in your silence, okay? When you begin to be able to sing, it happens automatically. As you go into deeper silence, automatically you start feeling like singing. For example, this happens very naturally for you. You go to a forest, you start walking in a forest for some time. Then your mind gets cleared and cleared and cleared. Akasha Tattva enters. And then you see something, a waterfall, for example, a big waterfall. And then, have you seen what people do? As soon as they see this waterfall, what do they do? Oh, they start shouting. Have you seen? As soon as they see this wondrous thing, okay, they start shouting in joy that they are seeing something very fantastic. Right? So, this is indicated by you feel like the joy gets expressed either in music or shouting or hugging. Some very dramatic action will begin to take place, which indicates that you are in ecstasy. You are reaching a level of joy within yourself. This is the second level. Okay. तर वैश्य लेवलचा जो सायलेन्स आहे तो डिस्टर्ब होऊ शकतो. समजा कोणी काय केलं तर तो डिस्टर्ब होऊ शकतो, पण त्यांना खऱ्या सायलेन्सची अनुभूती वैश्य लेवलमध्ये होते. ठीक आहे. पण तो सायलेन्स जो आहे तो पीसफुलनेस पर्यंतच फक्त मर्यादित आहे, की फक्त मनाला शांत वाटतं एवढंच आहे. तो पहिल्या लेवलचा खरा सायलेन्सची पहिली लेवल आहे ती, की शांत वाटतं. पण त्याच्या पुढची जी लेवल आहे क्षत्रिय लेवलला जो सायलेन्सचा अनुभव होतो, त्याच्यामध्ये प्रेम आणि आनंद यांचा अनुभव होतो. तर आतून सर्वांबद्दल प्रेम वाटायला लागतं, कोणाबद्दलच शत्रुत्व कोणाबद्दल वाटत नाही, वैर कोणाशी वाटत नाही, सर्वांबद्दल प्रेम वाटतं. आणि आनंद असा होतो आतून की जसं म्युझिक गाणं गायला लागतो व्यक्ती स्वतःहून किंवा म्युझिक म्हणायला लागतो. तर तो जो अनुभव आहे तो
नेक्स्ट लेवलचा क्षत्रिय लेवलचा सायलेन्सचा अनुभव आहे, ज्याच्यामध्ये फक्त शांतताचाच अनुभव नाहीये, तर आनंद आणि प्रेमाचा पण अनुभव आहे. Shudra state is, I am not okay. The Vaishya state is, I am okay. The Kshatriya state is, I am okay, you are okay. शूद्रा People स्टेज around me are okay. 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 Now, to come to the second level, now you are going to the first level of true silence. Okay. It is called Laya Samadhi. Now, the next level, it is called Nitya Samadhi. இப்போ നമ്മൾ With പഠിച്ച your eyes open also, with your eyes open, you are able to be in a very relaxed state and there is no tension in what you are doing. Okay. You are enjoying what you are doing. You are very happy what you are doing. You can do it without any strain because this is what you like to do. Okay. So this is something that is interesting, that is very beautiful, that is very accommodative, and that is very loving. Okay. So you can sit with a lover for a long period of time, but you can't just sit by yourself for too long. Okay. In terms of Mahavakyas, there are something called Mahavakyas, states of experience at different levels of Samadhi. Okay. In case of Shudra, the person is operating from Ahankara. In case of Vaishya, he is operating from a state called Aham Brahmasmi. I am responsible for everything. Okay? Nobody is responsible for my disturbance. I am responsible for my disturbance. Okay? This is called Aham Brahmasmi. Okay? Shudra is somebody else is responsible. I am always correct. This is Ahankara state. Aham Brahmasmi is I am okay. Next, the next Ayyappa incarnated himself. Okay. Correct or not? Most of you must have gone to Shabrimala. Huh? The way they treat other people as Ayyappa Swami. Huh? Ayyappa Swami. He may be anything, dirty, this, that and all. They call Ayyappa Swami. Ayyappa Swami. Ayyappa Swami. By the time you go to that place, you really start seeing everybody as Ayyappa Swami. Okay? Then only you have really succeeded in going for Shabrimala. Kshatriya state is called Tattvamasi. If you go to Shabrimala, at the entrance of Shabrimala, there is a very big Mahavakya, Tattvamasi. Okay. Why it is in Shabrimala? It is not put in other places. Okay. You must go to Shabrimala and experience. Then you will know why the sign is there. Okay. In Shabrimala, everybody goes with this slogan that everyone whom you are seeing here, everyone who is participating here is Malayatra. Okay? By the time you reach that 108 steps, you must be in the state of Tattvamasi. That means everything is only Ayyappa here. Okay? Everyone here is Ayyappa. That is the state that we must reach. And it happens. It is very fantastic. I have gone twice. I don't dare to go. Other times it has become too many people. It is very difficult to go there. But whoever goes there is very fortunate. All of you experience this or not? Tattvamasi. Huh? Everyone is Ayyappa. It's a fantastic experience. This is the only yatra in the world, as far as I know, where Tattvamasi experience happens. There is no other yatra in the world which is as good as the Shabrimala yatra. Nowhere you will see this. In case of Tirupati, people say Govinda, 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 but they never say you are Govinda. So that is only lower state. Shabrimala is a much higher state of yatra. And that is why it attracts so many people. Once they go, they will not stop. It is difficult to stop. That experience is too fantastic. And I noticed, when we went to Shabrimala, I remember both the times. When we walk, first about 2-3 kilometers, it is all on pebbles. And आणि ह्याच्यात 3 स्टेट्स आहेत, मनाच्या स्थिती आहेत. तर जे
शूद्र व्यक्ती जी आहे ती म्हणते की आय एम नॉट ओके, की मी ठीक नाही आहे. ठीक आहे, शूद्र व्यक्तीची पोझिशन अशी असते की मी ठीक नाही आहे. वैश्य व्यक्ती म्हणते की आय एम ओके, मी ठीक आहे, आय एम ओके. आणि क्षत्रिय व्यक्ती जी आहे, ठीक आहे, ते म्हणते की आय एम ऑल्सो ओके अँड यू आर ऑल्सो ओके. ठीक आहे, तर याचे जे महावाक्य आहेत 3 पोझिशनचे, ठीक आहे, तर शूद्र व्यक्ती ऑपरेट करते की अहंकारातून ऑपरेट करते शूद्र व्यक्ती. वैश्य व्यक्ती ऑपरेट करते अहम ब्रह्मास्मी या पोझिशनमधून वैश्य व्यक्ती ऑपरेट करते. तर शूद्र व्यक्तीसाठी की तुम्ही माझ्यासाठी प्रॉब्लेम निर्माण केलेला आहे, त्याच्यामुळे माझ्याकडे कंट्रोल नाही आहे. पण वैश्य व्यक्ती म्हणते की तुम्ही माझ्यासाठी प्रॉब्लेम नाही निर्माण केला आहे, माझ्यामध्येच हा प्रॉब्लेम आहे, तो मी सॉल्व्ह करणार. तर माझी ताकद माझ्याकडे आली आता, माझी परिस्थिती आणि माझी मनस्थिती, राईट, परिस्थिती बाहेरची, मनस्थिती आतली, दोन्हीचा कंट्रोल माझ्या स्वतःकडे आहे. तर मी ते चेंज करू शकतो, अहम ब्रह्मास्मी. आणि याच्या पुढची जी आहे क्षत्रिय व्यक्तीची पोझिशन आहे तत्वमसी. जसं शबरीमलाईमध्ये जे आहे की तत्वमसी, की इतरांमध्ये देवत्व बघणे, अय्यप्पाला इतर व्यक्तींमध्ये अय्यप्पांना बघणे. जसं तिरुपतीला वगैरे जातात, ते गोविंदा गोविंदा म्हणतात, पण तुम्ही गोविंदा आहे असं नाही म्हणत. पण शबरीमलाईमध्ये जे आजूबाजूचे आहेत त्या सगळ्यांमध्ये अय्यप्पा स्वामींचं दर्शन घेऊन तत्वमसी तुम्ही अय्यप्पा आहात. तर त्याच्यामुळे गुरुजी म्हणतात की शबरीमलाची जी यात्रा आहे ती सर्वात श्रेष्ठ आहे, कारण तुम्ही अय्यप्पांना फक्त वरती किंवा मूर्तीमध्ये न बघता अय्यप्पाला प्रत्येक व्यक्तीमध्ये, इतरांमध्ये पण अय्यप्पांचं दर्शन करताय. तर तत्वमसी या पोझिशनमधून ही त्याच्यापेक्षा हायर पोझिशन आहे, क्षत्रिय लेवलची पोझिशन आहे, ज्याच्यामध्ये इतरांमध्ये तुम्हाला देवत्व दिसतं. And the feet becomes very painful, and even blood starts coming out of their legs, because many people have not walked barefoot, and when they walk over there, suddenly it becomes all bubbles will start happening in there. It is only 4 or 5 kilometers. Okay, they go up the first hill. Up to that, this thing is happening. Everybody's not everybody's. People like me who don't do proper vrata, for us it gets very bubbly. And then you say, Papa, I want to go back home. Then that Guru Swami says, no matter what, you are going to walk. Oh, you walk. And then there are some people sitting there with ice and cold water. They treat your leg. As soon as they treat your leg, by that time, sufficient, you see, until you get pain, you don't think of Narayana, okay? Until you get lot of pain, you say, I can do it myself, okay? As long as the ego is there, that bubble will be happening, but, okay? As soon as you see those people treating you and taking care of you like God, then you start disposing of your ego and you say, Ayyappa Sharanam, Ayyappa Sharanam. Really, it starts coming from the heart. It is not a repetition because everybody is repeating. That is happening up to that point. Beyond that, it is only Ayyappa Sharanam, Ayyappa Sharanam. As soon as you come to this state of Ayyappa Sharanam, all the bubbles disappear instantly. You have noticed that or not? Instantly they disappear. Within a few minutes, all that bubble is gone. And now you know, gradually, by the time you go to that Nilimalai, you come to a stage where you don't have body at all. Body is not there. And you don't mind. If people are walking naked also, it doesn't matter. If somebody is sitting in front of you also, it doesn't matter. Okay? You really, it doesn't matter because you have gone beyond the body. This experience happens to everybody, no? By the time they start walking 30 kilometers, this anubhava that I am not the body, that is why they start telling,
Swami Padam, Ayyappa Padam. Swami Padam, Ayyappa Padam. Whoever does this, because the paining, the leg is paining. So he's telling Swami Padam, Ayyappa Padam, Swami Padam, Ayyappa Padam. By another 5-10 minutes, the body is not there. Just like what you experience here, bodilessness, they begin to experience bodilessness while walking. But that is a big vrata, okay? Here we are getting it out of just 2 hours kriya. शूद्र बोल Oh, रहे that थे, is called Tattvamasi, okay? Where you experience everyone around you, he is also God. Okay. Very interesting. Now, in this state, when you are in Tattvamasi state, you are able to clean other people's feet. You are able to remove their wound. You are able to give yourself to them 100%. Okay. The difference between a Christian nun, Christian nuns, they are very high quality people, very high state of consciousness. They are always in prayer. They are always thinking that God has come to them and Jesus is in front of them. Okay. The way the person is very different from a paid nurse. Okay. All of you should get some training under our Indian nuns. Okay. Otherwise, you will never become a proper human being. तर जे सबरीमलेचे यात्रा सुरू होते राईट, तर सुरुवातीला ते बरेच दगड पेबल्स वगैरे असतात तिथे. तर ते चालताना पायाला बिना चप्पल घालून चालायचं आहे, तर ते पायाला फोडं यायला लागतात, काय काय पायाला दुखायला लागतं पायामध्ये आणि फोडं यायला लागतात पायामध्ये. तर 4-5 तास थोडं 4-5 किलोमीटर नंतर पाय असह्य दुखणं होतं आणि तेव्हा मग देवाची आठवण येते की अय्यप्पा अय्यप्पा राईट पा. आणि मग तिथे काही अंतर गेल्यावरती तिथे काही लोक असतात जे तुमची सेवा करतात तुमच्या पायानं, कारण ते माहीत आहे की हे असं होणार आहे. तर ते तुमच्या पायाला समजा काय पाणी लावतील थंड किंवा काय असेल, तुमची सेवा करतात, तुमच्या पायांची सेवा करतात, जेणेकरून तुमचं दुखणं कमी होईल. तर त्याच्यानंतर आपल्याला त्यांच्यामध्ये अय्यप्पांचं दर्शन व्हायला लागतं, जे लोक आपली सेवा करत आहेत. आणि आणखी थोडं पुढे गेल्यावरती सर्वच लोकांमध्ये आपल्याला अय्यप्पांचं दर्शन व्हायला लागतं आणि बॉडीलेसनेसचा अनुभव होतो की ही शरीरच नाही आहे असा अनुभव व्हायला लागतो. तर ही जी शबरीमलाची यात्रा आहे, कठीण यात्रा आहे आणि एवढी मेहनत करून आपल्याला हा बॉडीलेसनेसचा आणि तत्त्वमसीचा अनुभव घेण्यासाठी एवढी मेहनत करावी लागते. पण आपली जी साधना आहे 2 तासामध्येच, 2 तासाच्या साधनेनंतरच आपल्याला बॉडीलेसनेसचा अनुभव की हे शरीर नाहीच आहे असा अनुभव आणि सर्वांमध्ये देवता बघण्याचा अनुभव हे आपल्याला 2 तासामध्ये साधना केल्यावर सहज साध्य होतं. त्यानंतर ख्रिश्चन नर्स ज्या असतात ख्रिश्चन, त्यांच्याबद्दल गुरुजी आता सांगतात आहे अजून पुढे, ते ऐकूया आपण. For seva, you cannot beat the Indian nun. All our children, especially girls, must be sent for at least a few years to serve under an Indian nun and learn what is seva. Okay. Earning degrees is nothing. Okay. Coming to this state is fantastic. What do you say? Huh? A woman who has reached this level is truly a goddess. Okay. उनकी गाड़ी है. Otherwise, they will simply walk around with lipstick and fooling people. Okay. Actually, those nuns should get married and they will have wonderful children. Okay. In fact, one must not get married until you come to that state. Okay. Until you see goddess in your wife, you must not get married. Then only there is some solidity in the relationship. What is it? Huh? What is it? Only nuns are eligible to get married. Okay? You people are not eligible to get married. Huh? You see those nuns' faces. Huh? How beautiful their faces. Huh? So much love in their face.
They treat not only their children, they will treat everybody else's children also as their children. Then only you should marry and get children, or else it is only competition between your child and somebody else's child. Until this Paraspara Devo Bhava happens, okay, you must not take very strong actions like getting married. Body pleasures will last only to the point of honeymoon, okay? Only for 5-10 days. After that, the attraction is lost. What really attracts is the godliness in the other person, which is always there. To come to this state requires some more time, some more sadhana. It cannot be done in 2 hours, okay? When you come for this program, Saturday, Sunday, once a month, you will start getting this experience, okay, of Tattvamasi. Then, very nice your understanding. What is our real sadhana? What is our dharma? Okay? To go from Shudra state to Vaishya state to Kshatriya state to Brahmana state. That is our culture. Okay? This is the only education. All the other technical educations are only lipstick sadhanas. Okay? Okay, now the next level of तर गुरुजी म्हणतात की हे ज्या सिस्टर्स आहेत, नन्स आहेत, त्या इतरांच्या मध्ये देव बघून त्यांची सेवा करतात. तो जोपर्यंत व्यक्तीमध्ये इतरांमध्ये, आपल्या पार्टनरमध्ये भगवान बघण्याची क्षमता येत नाही, तोपर्यंत तुमच्यामध्ये तुम्ही लग्न करण्यासाठी तयार नाही आहात. ठीक आहे. लग्न करण्यासाठी तुम्ही तयार नाही आहे, अशी गुरुजींचं म्हणणं आहे. ठीक आहे. आणि जोपर्यंत तुम्हाला जे पण मुलं आहेत आजूबाजूला, सगळ्या मुलांमध्ये तुम्हाला तुमचे मुलं दिसत नाही, तोपर्यंत तुम्हाला मुलं होण्याची पण पात्रता तुमची नाही आहे. ठीक आहे. जर का तुम्ही त्याच्या आधीच मुलं केले, की तुम्हाला सगळ्या मुलांमध्ये आपुलकीचा भाव तुम्हाला दिसत नाही, सगळी मुलं माझीच मुलं आहेत, असा भाव जोपर्यंत आपल्या मनामध्ये येत नाही, त्याच्या आधीच जर का आपण मुलं निर्माण केले, तर मग फक्त हे होतं की माझे मुलं आणि बाकीचे मुलं यांच्यामध्ये कॉम्पिटिशन, याच्यातच सगळा वेळ जातो, की माझी मुलं पुढे कसे जातील बाकीच्या मुलांपेक्षा, ही भावना घर करते मनामध्ये. पण जेव्हा सगळीच मुलं माझी आहेत असं जेव्हा लक्षात येईल आणि तेव्हा आपल्याला मुलगा होईल, तर मुलं होतील, तेव्हा सगळी आपुलकीचीच भावना राहते आणि हा सगळा खेळ होत नाही. silence. It's the Brahmana silence. Brahmana silence. This is called Sarvam Kalvidam Brahma. You see everything as a manifestation of the divine. Okay. When you see a flower, you see what a great creation it is. What a great beauty it is. How much God is in it. Okay. You will start seeing in every object, whether it is a tree, whether it is a car, when you start seeing God in these inanimate things, you know, when the people go, this is Sabrimala Yatra, before they get into the bus, they honestly do a puja to the bus and to all the wheels, asking them, Baba, please take us nicely and come back. You are God, sir. When you are able to see God in inanimate things and start appreciating that God, this is called Sarvam Kalvidam Brahma. Then you cannot stop, you will dance, okay? You will not sing, but you will dance. Just like a Mirabai, just like a Tyagaraja, just like a Purandaradasa, you will start dancing ecstatically by yourself, okay? The body has no limitation. The body loses its weight and you start being with God and you dance in ecstasy. So to transform from Shudra to Vaishya,
Kayaka Kriya will take you, or Siddha Samadhi Yoga will take you, but only for 15 minutes twice a day. Here you can go into it very easily for few hours and keep that state all through the day. Okay. To go from Vaishyate to Kshatriya state, Nitya Samadhi training is required. Okay. Takes more time, makes about 2-3 days for you to settle down and get that energy. To go from Kshatriya to Brahmana state, there is a program called Bhava Samadhi training, BST. You go through the Bhava Samadhi training, it's a very powerful instrument. We use truth as the main force to get in there. Okay? It is a Satyanarayan Vrat. If you do that Vrat, you will get into this higher state, Brahmana, where you will start dancing for no reason. Okay? There is one more higher silence than this. It is called Avadhuta. Avadhuta state. And Avadhuta has no boundary. He may be clothed, he may be naked, he may be singing, he may be through. Very serious and wonderful sadhana it is, becoming more and more joyous day by day. Okay? This is Indian science. Okay? This is the Rishi science. Jai Gurudev. जय गुरुदेव. तर आपलं जे SSY ची जी साधना आहे त्याच्यामध्ये हेच आहे की आपली आपल्याला शूद्रातून वैश्य, वैश्यापासून क्षत्रिय, क्षत्रियापासून ब्राह्मण होण्याचं जे टेक्निक आहे ते आपली SSY ची साधना आहे. तर जर आपला SSY असतं रेग्युलर SSY त्यांनी शूद्रापासून वैश्यामध्ये कन्वर्ट करण्याचं जे टेक्नॉलॉजी आहे ती आहे आपलं SSY. त्यानंतर वैश्यापासून क्षत्रिय बनवण्याची क्षमता आहे AMC मध्ये. जे रेग्युलरली आपण AMC केलं 3 दिवसांची साधना, 3 दिवसांचं सायलेन्स, त्याच्यातून आपल्याला वैश्य स्टेटमधून क्षत्रिय स्टेटमध्ये जाता येतं. आणि क्षत्रियपासून ब्राह्मण होण्याची जी क्षमता आहे ते BST जो कोर्स आपण करतो सत्याची साधना, त्याच्यामधून आपल्याला नेक्स्ट लेवल ऑफ सायलेन्समध्ये जाता येतं, ज्याच्यामध्ये की आपण फक्त इतर लोकांमध्येच देव बघत नाही, तर निर्जीव वस्तू ज्या आहेत निर्जीव वस्तूंमध्ये सुद्धा आपल्याला भगवंताची अनुभूती होते, देवाचं दर्शन होतं. तर सर्वम खल्विदम ब्रह्मन हे महावाक्य आहे त्या स्टेटसाठी, की फक्त सगळे लोकांमध्येच सगळे लोकच ब्रह्म नाही आहे, सगळे लोकच देव नाही आहे, तर ज्या निर्जीव वस्तू आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा देवत्व आहे हेचं दर्शन आपल्याला होतं. आणि त्या स्टेटमध्ये व्यक्ती फक्त गातच नाही तर तो नाचायलाही लागतो. ठीक आहे. त्या लेवल ऑफ सायलेन्समध्ये व्यक्ती नाचायलाही लागतो मीराबाईप्रमाणे. आणि त्याच्या पुढची जी स्टेट आहे अवधूत स्टेट, ती आणखी पुढची एक लेवलची सायलेन्स शक्य आहे असं गुरुजींनी म्हटलं आहे, ज्याच्यामध्ये की चांगलं आणि वाईट बिलकुल गळून पडतं, की कुठला व्यक्ती नग्नही असेल, काही खराबही असेल, सगळीकडे सगळं छानच वाटतं. तर ती अवधूत स्टेट आहे पुढच्या लेवलचं सायलेन्स. तर एवढं गुरुजींनी आपल्याला या ऑडिओमध्ये सांगितलं आहे. ठीक आहे दिलीपजी, तुमच्याकडे. गुरुदेव. जय शीतलमा गुरुदेव. काही बोलायचंय का? शीतल पाटील. धन्यवाद. ठीक आहे, काय हरकत नाही. आपण थांबूया, पुढच्या गुरुवारी भेटू पुन्हा. तुम्हाला SMS येईल सर्वांना आता पुढच्या, म्हणजे आता आपलं 29 तारखेपासून आपलं शिबिर आहेच रेसिडेन्शियल. त्याची रिट्रीट येते आपली 3 तारखेपासून. 3, 4, 5, 6 असं आहे, अशा पद्धतीने आहे. तर गुरुपौर्णिमेचे पण तुम्हाला SMS येतील. आणि साधना शिबिरला सर्वांनाच यायचं आहे. जय गुरुदेव. आपण थांबूया इथे आता. प्रार्थना घेऊया.
ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मामृतंगमय ओम शांति शांति जय गुरु. जय थांबूया गुरु. आता. हो. ओके.